तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। उनकी याद हमेशा हमको आती रहे, इसीलिए इस नई मुंबई के परिसर में हम लोग एक अस्पताल बनाएंगे और उस अस्पताल का नाम हमारे 9वें गुरु तेग बहादुर साहिब जी के नाम से होगा। वो अस्पताल उनकी शहादत की याद ये हमेशा हमको देता रहेगा। दोस्तों, हम सब लोग जानते हैं उनका ये जो उनकी शहादत थी, ये शहादत शायद हम तक नहीं पहुंच पाती, लेकिन वो तो हमारे दशम गुरु गोविंद सिंह जी को हम धन्यवाद देंगे। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये। बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे ह्या नवी मुंबई शहरामध्ये, विशेषतः बेलापूर मतदारसंघामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून ते करताना दिसून येत आहे। स्पेशल हॉस्पिटल असेल, याच्यामध्ये मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अशा दोन्ही गोष्टी या भूखंडावर असणार आहेत। मुळामध्ये भाजपच्या नगरसेवक सुजाता पाटील यांनी स्थगिती देण्याचा प्रयत्न जो सभागृहामध्ये करण्यात आला, भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा याला विरोध करण्याचा प्रयत्न केला। खेळाचं मैदान वाचलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। मूळ मुद्दा असा आहे की एखादं हॉस्पिटल उभा राहत आहे, त्यासाठी विरोध करण्याचा प्रयत्न भाजपच्या महापौर सुजाता पाटील यांनी केलेला आपल्याला दिसून येत आहे। विशेषतः हॉस्पिटल ऐवजी मेडिकल कॉलेज येते, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते महत्वाचे। म्हणजे हॉस्पिटल पण उभा राहत आहे, प्लस मेडिकल कॉलेज म्हणजे जे डॉक्टरांची कमतरता नवी मुंबई शहरामध्ये भासते हॉस्पिटलमध्ये सरकारी, त्याचीही कमतरता भरून निघणार आहे। त्यामुळे सुसज्ज असं स्पेशालिस्टी हॉस्पिटल उभं करण्याचं मंदा म्हात्रे अनेक दिवसांपासून प्रयत्न करतायत। मंत्रालयात असेल, मुख्यमंत्र्यांकडे असेल, नगर विकासाकडे असेल, हे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतायत। मूळ मुद्दा असा आहे की भाजपच्या महापौरांनी स्थगिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच काय, महापौरांनी मंदा म्हात्रेंना झटका दिला। आता मंदा म्हात्रेंनीच थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपच्या सुजाता पाटील यांना धक्का देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये आता स्पेशालिस्ट हॉस्पिटल होण्याचा प्रयत्न जो आहे तो आता पूर्ण होताना दिसून येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहे नवी मुंबई शहरामध्ये आले होते। श्री गुरु तेज बहादूर साहबसी यांच्या 350व्या या संगम कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरामध्ये आले आणि त्यांनी पूर्णपणे घोषणा केली की नवी मुंबई शहरामध्ये असं एक मोठं हॉस्पिटल उभं राहतं, सुसज्ज स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभं राहत आहे आणि याचं नाव जे आहे ते गुरु तेग बहादूर साहबसी यांचं नाव असणार आहे। त्यामुळे गुरूंचं महत्व, जे शिखांचे गुरु 9वे आहेत त्यांचं खूप महत्व आहे। त्या दृष्टीने नवी मुंबई शहरामध्ये शिखांचं एक मोठं हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आता मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून केला जात आहे। त्यामुळे आता एक नवी मुंबई शहरामध्ये सुसज्ज हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न आता स्वतःहून देवेंद्र फडणवीसांनी हातात घेतलेला आहे। त्यामुळे भाजपच्या महापौर असलेले सुजाता पाटील आणि भाजपचे नगरसेवक हे बॅकफुटवर गेले का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। कारण त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, स्थगिती देण्याचा प्रयत्न केला की त्या भूखंडावर हॉस्पिटल होऊ नये। आता मात्र राज्याचे मुख्यमंत्री नवी मुंबई शहरामध्ये येतात आणि ते गुरु नानक जे शिखांचे 9वे गुरु जे आहेत श्री गुरु तेज बहादूर साहबसी यांचं नाव देण्याचं काम जे आहे राज्य सरकारने केलेलं आहे। त्यामुळे मंदा म्हात्रेंनी भाजपच्याच महापौरांना हा झटका दिला का, मुख्यमंत्र्यांनीच भाजपच्या नगरसेवकांना झटका दिला का, हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे हे हॉस्पिटल आता मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं दिसून येत आहे। त्यामुळे आता भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे महापौर विरोध करू शकत, तर राज्याचा मुख्यमंत्री, भाजपचा नेता सांगतोय की ते हॉस्पिटल उभा करणार आहे। त्यामुळे भाजपचे नगरसेवक, भाजपचे महापौर आता हे बॅकफुटवर जाणार आहे, कारण त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे आता त्याच जागेवर देवेंद्र फडणवीस हॉस्पिटल उभा करतायत का किंवा अन्य ठिकाणी भूखंडाचा शोध घेतायत का, हे पाहणं खूप महत्वाचं आहे। त्यामुळे मंदा म्हात्रेंनी जो आहे सुजाता पाटील मंदा म्हात्रेंना पहिला झटका दिला। आता मंदा म्हात्रेंनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपच्या नगरसेवकांना, भाजपच्या महापौरांना हा झटका दिलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे नवी मुंबई शहरामध्ये स्पेशल हॉस्पिटल होत आहेत आणि ते स्वतः घोषणा करतायत। त्यामुळे आता भाजपच्या नगरसेवकांची अडचण असणार नाही, कारण मुख्यमंत्री स्वतः बोलतायत। त्यामुळे त्यांचा परत एकदा स्थगिती उठवावी लागणार आहे की बाबा हे हॉस्पिटल आमचा विरोध नाहीये, हे नवीन मुंबई शहरातलं हॉस्पिटल उभा करतायत असे आज भाजपचे नगरसेवक येत्या काही दिवसामध्ये बोलतील आणि आम्ही स्थगिती उठवतील काही दिवसामध्ये, कारण एक सुसज्ज हॉस्पिटल उभं राहत आहे। कारण नवी मुंबई शहर हे मोठं आहे, विमानतळ आलेलं आहे, अशा दृष्टीने नवी मुंबई शहरामध्ये हॉस्पिटल होत असेल म्हणजे रायगडला फायदा आहे, ठाण्याला आहे, पालघरला आहे, नवी मुंबई शहराला आहे,
इकडच्या ठाणे शहरामध्ये जवळ आहे. हे सगळे आता नवी मुंबई शहर हे विस्ताराने जवळ येते, मुंबई सुद्धा जवळ आहे. त्यामुळे असं जर सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं आणि जवळ विमानतळ आहे, जर एखादी दुर्घटना घडली तर तिथून डायरेक्ट थेट विमानतळावरून 20 मिनिटांमध्ये थेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे हॉस्पिटल खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप खेळाचं मैदान आवश्यक आहे, मुलांसाठीही महत्वाचं आहे. पण हॉस्पिटल पण सुद्धा तितकंच गोष्टीचं महत्वाचं आहे, कारण जीवनामध्ये धावपळ इतके मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे आरोग्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. याची दृष्टी जर भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांनी घेतलेली आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे अखेर जो आहे तो झटका देण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. आता झटका भाजपच्या महापौरांनी नगरसेवकांना दिलाय, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.